अनेक काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत असतात. अनेक व्यक्ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये भेटत असतात. त्यांच्याशी आमचं नातेसंबंध मैत्री जुळत असते. आणि मग जसं जसं आमच्या जीवनाचा प्रवास पुढे पुढे होत जातो की नाही, तसं तसं नातेसंबंध वाढत जातो, मैत्री वाढत जाते. आम्हाला प्राप्त होणाऱ्या सगळ्या काही गोष्टी त्या अधिक प्रमाणात प्राप्त होत असतात. बरं का, जे प्राप्त होत आहे ना, जे मिळालं आम्हाला, ते आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणून स्वीकारतो. त्याच्याकडे पाहताना आमचा दृष्टिकोन ते माझं आहे म्हणून असा निर्माण होत असतो. माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी बाई आहे, माझी पोरं आहेत, माझे मित्र आहेत, माझे सगळे सोयरे आहेत, अपतिष्ट आहेत, माझं घर आहे, माझी शेतीवाडी, माझा पैसा अडका, धन दौलत माझं. आणि मग काय होतंय माहितीये का, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, माझं म्हणून निर्माण होत आहे, ते गेल्याचं दुःख आहे. बरोबर आहे की नाही? माझं एकदा निर्माण झालं ते गेल्याचं दुःख आहे. भगवंत म्हणतात, आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्या गोष्टीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, साधी गोष्ट आहे. आम्ही प्रवासात असू द्या, आम्ही नोकरीला असू द्या, आम्ही उद्योगधंद्यात असू द्या, वा आम्ही कुठेही असू द्या, आम्हाला कुठली गोष्ट लवकर आठवते जिच्यावर आमचं जास्त प्रेम आहे तीच. बरोबर आहे की नाही? प्रवासात जरी असलो तरी आपल्या आठवण कुठल्या गोष्टीचं स्मरण राहतंय, ज्याच्यावर जास्त प्रेम आहे आमचं त्याच स्मरण राहतंय. मग भगवंत म्हणतात, ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करताना ते तुम्हाला शेवटच्या वेळी आठवतंय. काही समजतंय का? जे तुम्हाला उठता बसता खाता पिता प्रवास करता शेतावर बांधावं जे आठवतंय ना, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय ना, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होता. मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय. यम यम वापी स्मरण भावं तजत्यन्ते कलेवरं तमे विनते कोणते सदा तद्भाव भावी हा. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे औरुनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि पुढे म्हणतात माऊली, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्हाला ज्या गोष्टीची आठवण शेवटच्या वेळेला येते, तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आम्ही शेतावर बांधावर नोकरी उद्योग धंदा प्रवासात असतानाही जर भगवंताचं नामस्मरण केलं तर सांगा ना, आता काय आणि मरणोत्तर काय आम्हाला काय प्राप्त होईल? आम्ही प्रत्येक कार्य करताना जर देवाचं नामस्मरण केलं तर आता काय आणि मरणोत्तर काय आम्हाला प्राप्त काय होईल? देवच प्राप्त होईल ना. आपला तास कशासाठी चालू आहे बरं? आपण जे प्रयत्न करतोय नाही का. आताच मामांनी मला सांगितलं की या नवरात्र उत्सवामध्ये 8-9 ठिकाणी त्यांना हरिपाठाचा कार्यक्रम होता. बरं का, कालही या ठिकाणी त्यांनी भजनाचं नियोजन केलं होतं. हरिपाठ अगदी सुंदररित्या या ठिकाणी संपन्न झाला. बरं, कुठे डिक्सर आणि कुठे आपला किशोर. बरं का, ही धावपळ जी आपण सगळे काही करतोय की नाही, भजन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, देव कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय, हे कशासाठी करतोय? आम्हाला शेवटच्या वेळेला तेच आठवावं म्हणून. आम्हाला शेवटच्या वेळेला तेच आठवावं म्हणून आपण ते कार्य करतोय की नाही. मग भगवंत म्हणतात, मरणी जया जय आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही उठता बसता खाता पिता सगळं काही कार्य करता भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाला आठवलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. श्लोकावर अर्थ पूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या किशोर गावातील आणि हे गायकर परिवार, या गायकर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यशोदाबाई शांताराम गायकर आईसाहेबांना गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली.
त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईच्या पश्चात आमचे रघुनाथ दादा असतील, आमचे गजानन दादा असतील, आमच्या कांताताई असतील, आमच्या कुंदाताई असतील, आमच्या आशाताई असतील, त्याचप्रमाणे आमच्या सुगंधाताई असतील आणि आई साहेबांचे नातू असतील. त्याच्यामध्ये कैलास दादा अधिक नातू असतील, तर ताई साहेबांची पण मुलं असतील. नाही, अशा प्रकारे हा गायकर परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार, आई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं, मुलांवर संस्कार केले, मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं आणि वयाच्या साधारणतः 85व्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बरं का, वयाच्या 85व्या वर्षी आई साहेबांनी निरोप घेतला तुमचा आमचा सरपंच. बरं का, आता ह्या परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर परवा मला कार्यक्रम होता किशोर आपला कर्वे याला कुलदेवतांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि तिथे मी ज्या वेळेला विषय काढला की परवा मी इकडे येणार आहे म्हणून किशोर, त्यावेळेलाच या परिवाराविषयी सांगितलं की अतिशय प्रेमळ माणसं, अतिशय सुस्वभावी माणसं, आणि म्हणजे ज्याच्याशी संपर्क आला ना तो ह्या गायकर परिवाराचा मित्र झाला समजायला हरकत नाही. ही मुलं जी आहेत आमचे रघुनाथ दादा, गजानन दादा, बरं का, ज्यांच्याशी संपर्क आला ना त्यांच्याशी मैत्री झाली, आणि ती मैत्री कुठपर्यंत 22 ते 23 वर्षापासून ती मैत्री असलेले मामा या ठिकाणी आहे. जेव्हा यांनी मला फोन केला की मी इथे रात्रीपासून आहे, मला वाटलं काय नातं असेल. बरं का, पण मैत्री किती श्रेष्ठ असते किंवा मैत्री कशी टिकवायची असते किंवा मैत्री कशी असावी याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमचे रघुनाथ दादा असतील, गजानन दादा असतील, आधी करून हा गायकर परिवार असेल. बरं, मग हे चांगले विचार जे आपल्याकडे आहेत ना, ऐका, आम्ही जे जगणं वागणं आमचं जे चांगलं असतंय ना, ही शिकवण आमच्या आई वडिलांनी दिलेली असते. ऐकताय ना, आमच्याकडे जे चांगले विचार असतात ना, आम्ही जे चांगले वागतोय ना, ही शिकवण आमच्या आई वडिलांनी दिलेली असते. याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांनी देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. कोणाचेही आई वडील कधीही कोणत्याही मुलाला वाईट वागायला सांगत नाहीत, सांगतात कधीच नाही. भले एखादा बाप कदाचित संगतीमुळे, टेन्शनमुळे, जाणीव नसल्यामुळे एखादा व्यसनाधीन झाला असेल ना, व्यसनाधीन असलेला बाप सुद्धा व्यसन केल्यानंतरही, समजतंय ना, व्यसनाधीन झालेला बाप व्यसन केल्यानंतरही तो मुलगा जेव्हा समोर येतो ना तेव्हा त्याला हात जोडून विनंती करतो, दादा मला ही घाण सवय लागले. काय बोलतो मुलाला बोलताना तो, काय बोलतो, मला ही घाण सवय लागले, पण तू तरी कधी तिकडे वळू नको रे दादा, तू तरी कधीतरी वळू नको. मुलगी ज्या वेळेला शिक्षणाच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडते ना, त्यावेळी ती आई तिला हात जोडून विनंती करत असते, ताई 1 नंबरने पास नाही झाली तरी चालेल, पण ज्या वेळेला तू 4 चौघात असेल ना त्यावेळेला स्वाभिमानात आम्हाला सांगता आलं पाहिजे ती मुलगी माझी आहे, ती मुलगी माझी आहे. प्रत्येक आई वडील मुलांना चांगल्या प्रकारे शिकवत असतात, चांगल्या प्रकारे शिकवण देत असतात, आणि अशाच प्रकारे आदर्शयुक्त कार्य आमच्या आई साहेब यशोदाबाई शांताराम गायकर यांनी केलं. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आणि ह्या माणसांविषयी सांगायचं झालं ना, ही 80, 85, 90, 100 वर्षापर्यंत जी माणसं कार्य करतात त्या माणसांविषयी जर सांगायचं झालं तर आमच्या धर्माचे संस्कार आणि संस्कृती त्यांच्याकडेच दिसते. समजतंय ना. आईचा हा फोटो काढलेला आहे ना, हा फोटो कमीत कमी मला तरी वाटतंय 75 वर्षाच्या नंतरचाच फोटो आहे, बॅनरवरचा फोटो. किती? 75 वर्षाच्या नंतरचा फोटो असेल. दादा खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना. कदाचित आईची स्मरणशक्ती थोडी कमी झाली असेल, एक बोलायची रीत म्हणजे, कारण माणसाचा जसं वय होतो ना 70च्या पुढे, तसं थोडं थोडं एक एक पाठ माणसाचा, एक भाग थोडा, नाही का, कोणी असलं तरी, तुम्ही काय ना मी काय सारखंच हे बघा. आता वाटतंय का मला 4-5 तालुक्यांच्यात फिरावं लागतंय, 2-3 जिल्ह्यांच्या तालुक्यांच्यात काय
मलाही वाटतं सगळे केस माझे काले राहायला पाहिजे होते, पिकले, त्याला करणार काय? समजतंय ना? एक एक पाठ माणसाचा निकामी होतो. बरं, 70-75 वर्षाच्या नंतर सुद्धा आई साहेबांचा फोटो जो काढलाय ना, बदल बघा कसा आहे, आणि ती काढण्याची पद्धत बघा, म्हणजे राहण्याची पद्धत बघा कशी आहे. नाही, ही माणसं खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या संस्कृतीचा आणि संस्कारांचं दर्शन घडवून देतात. कारण कदाचित ती पैशाने गरीब असतील काही काळापूर्वी, पण मनाने श्रीमंती होती, म्हणून आलेल्याची ताण्याची ताण जाणली, भुकेल्याची भूक जाणली, आणि खऱ्या अर्थानं धर्म कार्य करण्याचं काम त्यांनी केलं. हाडल्याची ताण जाणली, भुकेल्याची भूक जाणली, प्रकार ज्यांना जे काही सहकार्य करता येईल त्या पद्धतीने सहकार्य केलं, आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा आनंद घेऊन जीवनामध्ये चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करून आई साहेबांनी वयाच्या 85व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. आता आम्हाला नरदेव जो भगवंताने दिलाय ना, तो याच्यासाठी दिलाय की आम्हाला 83,99,999 योनीतून मुक्त व्हायचं, सुटायचं आहे, मोकळं व्हायचं. मग जर 83,99,999 योनीतून जर मोकळं व्हायचंय आम्हाला, तर आम्ही काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. का नुसतं संसार करूनच होईल? संसार करून आम्हाला मुक्ती मिळेल का बाबा? संसारिकालाच मुक्ती मिळेल? ज्यांनी फक्त संसारच केला, ज्यांनी फक्त संसारच केला, त्यांचं नाव तरी शिल्लक राहिलंय का? फक्त संसार करणाऱ्यांचं नाव पण नाही शिल्लक राहिलं. आम्ही 2-2, 3-3 तास भजन करतोय, पण जातोय कोणाला? तुकोबांना, माऊलींना, शांतीब्रह्मनाथ महाराजांना, जनाबाई बहिणांना, एकांनो बघा. समजतंय ना? 1-1.5 तास आम्ही प्रवचन करतोय, पण स्तवन कोणाचं करतोय? त्यांचंच करतोय ना. ज्यांनी फक्त संसार केला ना, ते आमच्या गाथ्यात पण नाही ना, माथ्यात पण नाही. काय समजतंय का? ज्यांनी फक्त संसारच केला ते आमच्या गाथ्यात पण नाही ना, माथ्यात पण नाही, आणि ठेवून फायदा पण नाही. जगद्गुरु तुकोबांनी संसार करून परमार्थ केला, नव्हे नव्हे परमार्थ करून संसार केला. समजतंय ना? शांतीब्रह्मनाथ महाराजांनी परमार्थ करून संसार केला, नामदेव महाराजांनी परमार्थ करून संसार केला. आम्ही संसार करून राहिलेल्या वेळात परमार्थ करायला जातो. बरं का? टाइम मिळाला तो दिवा लावतो. ती बोलते पण बाई, आज मला दिवा लावायला टाइमच भेटला नाही, म्हणून मी पोरांना सांगितलं. बरं का? माझी आवड होती आज आरतीला जायची, नवरात्र उत्सवाच्या, पण वेळच नाही मिळाला. सकाळपासून नुसती झोपलेली आहे, सकाळपासून नुसता झोपलेला आहे, कुठे वेळ मिळालाय मला? ऐका, संसारही करायचे आणि परमार्थही करायचे, दोन्ही गोष्टी साधायचे. कारण संसार का करायचा आहे? ऋणानुबंधाच्या गाठी आहे, ऋणाने जन्म झालेला आहे, ऋण फेडणं आमचं कर्तव्य आहे. कर्म केल्याशिवाय ऋण फेडले जाणार नाही. कर्म केल्याशिवाय ऋण फेडले जाणार नाही. आई वडिलांचे ऋण आहेत, मुलाबालांचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, संसाराचे ऋण आहेत, घराचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, देवाच्या देशाच्या धर्माचे ऋण आहेत. कर्म केले तर ऋण फेडले जातील ना. ती कर्म करणं म्हणजे संसार. समजतंय ना? भांडेगुणी म्हणजे संसार नाही. कर्म करणं म्हणजे संसार, ती कर्म करणं म्हणजे संसार. बरं का? संसार केलाच पाहिजे, करायचाच आहे. त्याला जोड आम्ही परमार्थ करायचा आहे, महत्वाचा. या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, पण दोन्ही गोष्टी कशा करायच्या आहेत माहितीये का? परमार्थ आवडीने करायचा आहे. ऐकताय ना माय माऊली? परमार्थ कसा करायचा आहे? आवडीने. आणि संसार सवडीने करायचा आहे. आता जर आपल्याकडे आपण बघा बरं, आपण संसार आवडीने करतो का सवडीने करतो? संसार आवडीने, आणि परमार्थ सवडीने. सवड मिळाली तर आम्ही कधीतरी ग्रंथ हातात घेतो, वाचतो. सवड मिळाली तर आम्ही प्रवचन श्रवण करतो. सवड मिळाली तर आम्ही कीर्तन श्रवण करतो. सवड मिळाली तर आम्ही नामस्मरण करतो. मात्र संसार करताना किती आवडीने करतोय बरं? किती आवडीने करतोय? 4 माणसं घरात आहेत, त्यांच्या घरात ताटा किती असावीत बरं?
4 माणसं त्यांच्या घरात आहेत, ताटा किती असावी? 25 पाहुण्यांची पण व्यवस्था. बरं किती पाहुणे? 4 माणसं जर घरात आहेत तर त्यांच्या घरात वाट्या किती असाव्या? मी बोलत नाही की तुम्ही मर्यादित करा, त्या 4च ठेवा का 5च ठेवा, 1000 ठेवा ना, मला त्याच्याशी काय फरक पडतो. पण तुमच्या घरात जर 25 वाटे, 25 ताटा आहेत, न लागणाऱ्या पण टोपशी आणल्या, 4 कुकर आहेत तुमच्या घरात, एक 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नसावा, हे मला बोलायचं. काय बोलायचंय मला? जर तुम्ही तुमच्या संसारासाठी लागणाऱ्या वस्तू जर डबल टिबल ठेवताय, तर परमार्थासाठी एक हरिपाठाचा ग्रंथ 20 रुपयाला मिळतोय ना. काही तर असे फुकट देत आहेत, फुकट जाऊ नये म्हणून घ्या बाबा. बाबा खरंय की कुठे? काही मंडळी फुकट देत आहेत का? वाचा, फुकट जाऊ नका. तेवढं नाही, आमच्या घरात हे दुर्दैव आहे. हा नरदेह आम्हाला देवाचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आपला विषय काय आहे? जर आम्हाला मोक्ष व्हायचं तर आम्ही काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, धर्माचं कार्य केलं पाहिजे, देवाचं कार्य केलं पाहिजे. हा नरदेह आम्हाला त्यासाठीच दिलेला आहे, त्यासाठीच दिलेला आहे. हे साधन आहे बरं का. हे साधन आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला काही साध्य करायचं आहे. आलं का लक्षात? आता पहिला आम्ही विचार करायचा आहे, आम्हाला नरदेह मिळालेला आहे, आम्ही आलोय कुठून? आम्ही आलोय कुठून? प्रवास करायचा आहे आम्हाला. प्रवासासाठी प्रवासीच आहोत ना आपण बाबा, प्रवासीच आहोत की नाही आपण? कधीतरी प्रवास थांबणार आहे, तुमचा काय ना माझा काय. किशोरला बस मध्ये बसलोय, ती बस आया भाड्याला जाणार आहे, सगळीच मुरबाडला उतरत नाही. काहींचा 5 मिनिटात प्रवास संपणार आहे मुरबाड, काहींचा 10 मिनिटात प्रवास संपणार आहे शिवला, काहींचा 15 मिनिटात प्रवास संपणार आहे सरळगाव, काहींचा अर्ध्या तासात प्रवास संपणार आहे टोकावळी. आता पुढे जाऊ का? वेळ कमी आहे. कोण किती लांब गेला याला महत्व नाही, कोण प्रवासामध्ये यशस्वी झाला याला महत्व आहे. समजतंय ना? कोणाला किती आयुष्य मिळालं हे महत्वाचं नाही. जे आयुष्य मिळालं ना, जी वेळ मिळाली ना प्रवासामध्ये, त्या प्रवासात तो किती यशस्वी झाला हे महत्वाचं आहे. आमचा प्रवासाचा मार्ग एकच आहे, वेगळा नाही. आता मला इथे यायचं होतं किशोरला, कालपर्यंत मला मुळीच टेन्शन नव्हतं, कारण निघलो काय ना, पाऊण तासात पोहोचलो काय. परवाच येऊन गेलो ना ह्या रस्त्यामध्ये, रस्ता एक तसा बऱ्यापैकी आपला अंबारजावरून चिखल्यावरून असा इकडे आपला नाही लगे वाघिवलीला निघायला मस्त रस्ता आहे. रात्री जसा पाऊस लागला आणि तो पाऊस बघितल्यानंतर माझी चिंता वाढत गेली. का चिंता वाढत गेली? किशोरला तर जायचंच आहे, चिखल्याचा पूल बुडला तर काय करायचा? बरं का मौली, झोप लागली नाही, 5:30-5 वाजता उठलो असेल, चिखल्यातील 2-4 जणांना मेसेज केला मी, पूल बुडलाय का? आता त्यांनी बिचाऱ्यांनी उठल्यानंतर बघितलं, 6 वाजता मला माहिती झालं, महाराज चिखल्याचा पूल बुडलेला आहे. 6:30ला आमच्या ग्रुपवर मेसेज आला, आपल्या गावाच्या ग्रुपवर, बरोबर आहे का मौली? रुंद्याचा पूल बुडलेला आहे. तर रुंद्याचा पूल बुडलेला आहे म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे, चला तो मार्ग गेला, हा मार्ग पण नाही, बंद. मग म्हटलं ठीक आहे, आपला नडगाववरून चिंचवलीला निघावं, गुतण्यावरून असा सरळ टिटवाळ्याला निघून या मार्गाने जावं. तिकडे बघितलं तर रुतण्याची मोळी बुडलेली आहे. आता करावं काय? तसंच गेलो, गेटवर एक अर्धा तास थांबावं लागलं, कारण थांबा असतोच प्रत्येकाच्या प्रवासामध्ये, फक्त थांबलं पाहिजे. गेट तोडून जायचा प्रयत्न कधीच करू नये. प्रत्येकाच्या प्रवासामध्ये थांबा असतो, फक्त थांबलं पाहिजे. ज्याला थांबा कळला ना तो प्रवासात यशस्वी झाला. माणूस थांबायला मागत नाही ना, जर आयुष्याकडे वळा, तो प्रवास राहू द्या बाजूला माझा, बरं का? मग असा आपला खडवली, राया, निंबवली, टिटवाळा, उडवली, टिटवाळा, नाही का, अशा पद्धतीने प्रवास झाला.
पर्याय होते माझ्याकडे, पर्याय होते बर का. आणि यायचाच निश्चय केला होता, यायचाच निश्चय केला होता. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तर एवढं होतं का जरी गुरवलीचा पूल बुडला असेल ना तरी ट्रेनने टिटवाळाला येणार, गाड्या बदलत 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 भले जलदान करावं तरी पोहोचणार 12 वाजता. एक सांगायची रीत बाबा, बरं सांगायची रीत काय की आमच्या प्रवासामध्ये अनेक मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. पण आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये, आमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जो खरा प्रवास आम्हाला करायचा आहे ना, तिथे पर्यायी मार्ग नाही, तो पर्यायी मार्ग नाही. त्या मार्गात आम्हाला चालायचं आहे, त्या मार्गात आम्हाला चालायचं आहे. मग मार्गात चालण्यासाठी आम्हाला नरदेव हे साधन दिलेलं आहे. त्या साधनावर प्रेम आम्ही किती करावं. किशोरला बसलोय, गाडी भले आया भाड्याला जाणार, अजून नगरला कुठे जायचं असेल तिकडे जाणार असेल, पण आमचं प्रेम त्या साधनावर, त्या बसवर फक्त मुरबाडपर्यंतच पाहिजे. उतरायचंय कुठे आम्हाला, मुरबाडला. मुरबाडला उतरल्यानंतर बसवरचं प्रेम कमी करायचंय आम्हाला. साधन, या साधनावर प्रेम कुठपर्यंत करायचंय, जे कार्य आम्हाला साध्य करायचंय तोपर्यंत या साधनावर प्रेम करायचंय. देहाचा विचार करायचा नाही, याच्या आवडी निवडी, याला सांभाळायचंय, जपायचं आहे. आता मला उशीत ते किशोर जर 3 तास लागले, 2 तासाचा रस्ता आहे, तर मी किती सांभाळत आलो असेल. खरडे पण असे एक एक पडलेत ना दादा रस्त्याला, अख्खा चाल जातो त्या खरड्यामध्ये. आणि एवढ्या स्पीडला गाडी जर तेवढ्या स्पीडला त्या खरड्यात जर अडकली तर मला सांगा मी किशोर पर्यंत पोहोचलो असतो का. एक्स्ट्रा ड्रेस मी आणलाय तसा डिकीत, कारण निघतानाच मला बाईने सांगितलं हो एक्स्ट्रा ड्रेस टाकून न्या, ग्रंथ आहे, व्यासपीठ आहे, म्हणून तिथून तुम्हाला फोन केला. डिकीत सगळं आहे, आपल्या ऍक्टिवाच आहे पण त्याच्यात सगळं बसतंय. बसेल अशीच व्यवस्था केली, छोटाच ग्रंथ घेतला आणि छोटाच व्यासपीठ घेतलाय. कारण आपल्याकडे काही नाही, शहरात गेल्यावर लई शोध होती बाबा, नाही काय. असो, साधन दिलंय, साधनावर प्रेम आम्हाला कुठपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत आम्हाला जी गोष्ट साध्य करायची तोपर्यंत साध्य झाली की त्याच्यावरचं प्रेम सुद्धा कमी झालं पाहिजे. बाकी तर लांबच राहिलं, बाकी गोष्टी तर लांबच राहिल्या. जी गोष्ट आम्हाला साध्य करायची ती साध्य झाली ना की त्याच्यावरचं प्रेमही आमचं कमी झालं पाहिजे. ऐका, त्या साधनाला आम्हाला इंद्रिय दिलेली आहे, तत्व दिलेली आहे, त्यांचा विचार आम्ही करायचा आहे, बरं का. जी वस्तू, जी गोष्ट ज्या कामानिमित्त आणलेली आहे तेच काम जर त्या वस्तूकडून आपण करून घेतलं तर चांगलं आहे ना, चांगलं आहे की नाही. पूर्वी बैल आम्ही नांगरासाठी आणायचो. कशासाठी आणायचो, शेतकरी बैल आणण्याचा उद्देश काय होता बाबा, नांगर आणि बैलगाडी. आता नांगरही राहिले नाहीत आणि बैलगाडीही राहिली नाही. मोठ्या सोड्यांना कोण विचारतय, खरं की गोटे प्रामाणिकपणे सांगा. आता फक्त पल्या काय माऊली असंच आहे ना, ते पण कधी कधी भर पैट्या पुचवून आपडतात. बरेच व्हिडिओ बघतो आपण. तुडवले काय ना, गाडी गेली काहीतरी ऐकतात का. ज्यांना आवड आहे ना ते करणारच करणारच. जे वस्तू, जो प्राणी, जे साधन आम्ही ज्या कारणास्तव आणलेलं आहे ना, त्याच पद्धतीने जर त्याचा वापर केला, त्याच पद्धतीने आणि व्यवस्थित वापर जर केला तर ते यशस्वी होत आहे किंवा ते आम्हाला लाभदायक ठरत आहे, बरं का. आमचे डोळे कशासाठी भगवंताने आम्हाला दिलेले आहेत याचं पहिले ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. आमचे कान भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेले त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. आम्हाला जी काही इंद्रिय, जी काही तत्व भगवंताने दिलेली आहेत ती कशासाठी दिलेली आहेत ना, हे आम्ही सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे, त्याचं ज्ञान. आता पहिली गोष्ट आहे, शेजारणीने ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणली. बटना दाबली की तिथं जायची गरज नाही, ती ऑटोमॅटिक तिचं काम झालं की ती आवाज देणार, शिटी मारणार. नवरा घरी असो नाही तर नसो, वॉशिंग मशीन शिटी मारणार काम झाल्यानंतर. असो, आता शेजारणीने ऑटोमॅटिक आणली म्हणून ही पण त्या नवऱ्याच्या मागे लागली, आपल्याला पण तशीच पाहिजे, मस्त आहे, भारी आहे.
ऑटोमॅटिक वॉश बटन दाबलं की वॉश, त्याच्यानंतर स्पिनचं बटन दाबलं की स्पिन, ऑटोमॅटिक पाणी घेते, जेवढं पाहिजे तेवढंच, पाणी बिणी टाकायला लागत नाही, फक्त पाण्याचं वॉटरचं बटन दाबायचं बस, पाणी पण फुकट जात नाही. आणि बरंच काय 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 सांगायला लागले. बरं आता घेतल्यानंतर वॉशिंग मशीन आणल्यानंतर तिचा काही आनंद गगनात मावे ना, नाही का? बाईने काय करावं बरं, कपडे स्वच्छ निघावेत म्हणून धुवापाटण्यासकट कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकलं. काय चुकलं का माझं काय चुकलं? तुम्ही पण मान आलो होतं, काहीच नाही चुकलं म्हणतात, सगळं चुकलं ना. दुसऱ्या दिवशी तिला ऍडमिट करावी लागली, बाईला नाही वॉशिंग मशीनला. जे उपकरण आम्ही आणतोय ना, ते उपकरण कसं वापरायचं ते जर आम्हाला ज्ञान पाहिजे, तर भगवंताने दिलेला हा नरदेह आहे, भगवंताने दिली ही इंद्रिय आहे, भगवंताने दिलेली ही तत्व आहे, त्यांचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेऊ नये का? कसं वापरावं ते काय? बरं, जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी आणलेली आहे त्या गोष्टीचा वापर त्याच्यासाठीच करावा ना. ऐका, आता वॉशिंग मशीनला लाईट जास्त लागते, बरोबर आहे की नाही? पाणी जास्त लागतंय, म्हणून तिने विचार केला, एकच तर रुमाल आहे, अर्जंट मध्ये धुवायचं आहे, मिक्सरला लावू ना. हे चालतंय, त्या भांड्यामध्ये आराममध्ये बसेल तो रुमाल. थोडं पाणी टाकलं, मिक्सरला लावलं, काय झालं असेल बरं? तुम्ही म्हणाल मिक्सर आपली याची चटणी झाली सर, रुमालाची चटणी नाही झाली, मिक्सर बंद पडला पाहिजे. समजतंय का? आपला विषय बघा काय आहे. ज्या कारणास्तव आम्ही जे उपकरण आणलंय तेच काम जर त्याच्याकडून करून घेतलं तर ते आम्हाला लाभदायक ठरतंय, ते आम्हाला हितकारक ठरतंय. मग मला सांगा, आम्हाला भगवंताने डोळे दिलेले आहेत कशासाठी? फक्त जगच पाहायला दिलेत का? ठीक आहे ना, तुम्हाला वाटत असेल जग पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत, पण फक्त जग पाहूनच जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर मग प्राणी पक्षी त्यांच्या डोळ्यातून काय पाहतात? जगच पाहतात ना. मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? आम्हाला कान दिले देवाने, जे येईल ते ऐकण्यासाठी, पण त्याच्यातून काय सार आहे आणि काय असार आहे, विवेक बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी, बुद्धी म्हणतात त्याला, भगवंताने आम्हालाच दिलेली आहे. तुम्ही म्हणाल प्राणी पक्षी, यू बोलल्याबरोबर जर कुत्रा येतोय तर त्यालाही ऐकायला जात आहे. अहो, पूर्वी आम्ही ज्या वेळेला जनावर घेऊन त्या माळ रानावर जायचो ना, त्यावेळेला 50 जनावर असायची, भांडा फिर बोललो का भांडाच फिरायचा. खरं गोट आहे. खैरा फिर बोललो का खैराच फिरायचा, मोंडा फिर बोललो का मोंडाच. जी गाय असेल, जी म्हैस असेल, नाही का, जिचं नाव घेतलं ना तीच फिरायची. किती लांबून आवाज द्या, म्याव केल्यानंतर जर मांजर आमच्या जवळ येऊन जर अवती बिवती फिरत असेल तर तिला सुद्धा आवाज जातो. जे कानावर पडेल ते ऐकण्यासाठी जर आम्हाला कान दिले असतील आणि तेवढंच जर ऐकून आम्ही या जगाचा निरोप घेतला तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? बरं का, प्रवास करण्यासाठीच जर फक्त पाय दिले असते, संसारासाठी काम करण्यासाठी जर फक्त हात दिले असते आणि तेवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर आमच्या बरोबर बैल सुद्धा प्रवास करतोय, आमच्या बरोबर कुत्र सुद्धा प्रवास करतय, आमच्या बरोबर अनेक प्राणी पक्षी सुद्धा प्रवास करतात. काय फरक आहे त्यांच्यात ना आमच्यात? तुमचे पाय तेव्हाच शोभून दिसतात ज्या वेळेला तुम्ही प्रवासात नामस्मरण करत असता. प्रवास नाही, ती तुमची वारी आहे. नामस्मरण करता करता जेव्हा आम्ही चालतोय ना तेव्हा प्रवास नाही, ती आमची वारी होत असते, वारी होत असते. घेताना हात शोभून दिसतात का देताना हात शोभून दिसतात? हात भगवंताने आम्हाला दिलेले, घेताना शोभून दिसतात का देताना? आपल्याला 11 वाजता थांबायचंय, टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि महाराज काही लांबचा नाही, उशीतचाच आहे, तुम्ही बोलायला का घाबरता बरं? प्रवचन म्हणजे का असं महाराजांनी यावं, काहीतरी बडबड करून जावं, तुम्हाला समजलं नाही, महाराजाला समजलं नाही, असं प्रवचन असतंय का? तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन.
तुम्हालाही कळलं पाहिजे, मलाही कळलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्याचं देणं आहे. आपण दोघांचा उद्धार करून घेऊ ना, तुमचाही माझाही. बरं का? आमचे हात देताना सुंदर दिसतात की घेताना सुंदर दिसतात? देताना. बरोबर आहे की नाही? दान करणं हे हाताचं कर्तव्य आहे आणि दान करताना हात सुंदर दिसत असतात. ज्या वेळेला आम्ही पायी चालत असतो आणि पायी चालत असताना आम्ही नामस्मरण करत असू ना, पाय नाही त्याचं रूपांतर चरणामध्ये झालं जातंय. आणि मग परमार्थिक माणसं, आध्यात्मिक माणसं आम्हाला म्हणतायत, आपल्याला म्हणतायत, तुमचे चरण आमच्या घराला लागू द्या हो. पाय तुमचे चरण आमच्या घराला लागू द्या. आणि त्याच पायाचा गैरउपयोग जर केला ना, तर त्याचा परिणाम लातेमध्ये होतो. पायाचा गैरउपयोग जर केला तर पाय मारला का लात मारली, समजतंय ना? बरं, मग हे काय करायचं हे कोणावर अवलंबून आहे? शेजाऱ्यांचं का आपल्यावर? पायाचं रूपांतर चरणात करायचं का लातेत करायचं का पायच ठेवायचे, हे कोणावर अवलंबून आहे? शेजाऱ्यांवर, आपल्यावर ना. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. आमचे डोळे तेव्हा शोभून दिसतात जग पाहता पाहता, ज्या वेळेला जगाच्या निर्मात्याचं आम्ही दर्शन घेतोय ना, तेव्हा आमचे डोळे शोभून दिसत असतात. तेव्हा आमचे डोळे शोभून दिसत असतात. गंगा घेताना नाथ महाराजांनी विचार केला नव्हता की ही गंगा मला गाढवाला पाजायची. केला होता विचार? गंगा आणताना विचार केला नव्हता नाथ महाराजांनी की ही गंगा मला गाढवालाच पाजावी लागेल. नाही, जग पाहता पाहता त्या जगामध्ये जो देव आहे त्या देवाकडे बघितल्यानंतर नाथ महाराज म्हणतायत, अरे या गंगेची खरी गरज जर असेल तर या ठिकाणी आहे. हा बोध, हा आत्मसाक्षात्कार आणि हे आत्मज्ञान ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं चालता बोलता परमार्थ आमच्याकडून घडेल. चालता बोलती भक्ती आमच्याकडून घडेल. चालती बोलती म्हणजे देवाला अगरबत्त्या वावरल्या म्हणजे झाला असं नाही. देवाला तर तुपाचं दिवं लावलं म्हणजे देव खुश झाला असं नाही. तुमच्या तुपाच्या दिव्याला ना अगरबत्तीला अजिबात देव भुकलेला नाही, अजिबात नाही. कुठल्या पुराणात आहे का देव अगरबत्तीचा भुकेला वाचलाय? कुठल्या शास्त्रामध्ये वाचलाय का माऊली देव तुपाच्याच दिव्याला भुकेला? देव मोठ्या मोठ्या हारांनाच भुकेला, देव मोठ्या मोठ्या फळांनाच भुकेला. अरे ती फळं पिशवीत बघितल्यानंतर घरातले आजोबा बोलतात एखादा, अरे बाबा लई दिवस खायला भेटला नाही. ही घरातली म्हणतायत, काय या म्हाताऱ्याला हवा खावखाव धरले काय माहिती, देवाला चालवलेच नाही, याला कशाला पाहिजे? कोणाला चालवल्या? आणि ऑलरेडी मागतो कोण? कोण मागतोय? ज्या दिवशी आमच्या घरातल्या चालत्या बोलत्या देवाची ओळख आम्हाला होईल ना, त्या दिवशी ज्याची पूजा करतोय त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार. तो देव आम्हाला कळायला पाहिजे, तो देव आम्हाला कळायला पाहिजे. विषय काय आहे? डोळे दिलेले भगवंताने आम्हाला, काय करायचं आहे? त्याच्यातून आम्हाला जग पाहता पाहता जगदात्मा पाहायचा आहे, जगदात्मा पाहायचा आहे. कान दिलेले देवाने आम्हाला ऐकता ऐकता काय सार आणि काय असार हे आम्ही घेतलं पाहिजे. असं म्हणतात, हत्तीकडे एवढं बळ आहे, हत्तीकडे एवढं बळ आहे. आता बघा, आपण कधी कधी माऊली एखादी व्हिडिओ पाहतो की एखादा रस्त्याच्या कडेला ट्रक जर असेल ना, तर तो हत्ती सोंडेने पलटी करतो, सोंडेने. सोशल मीडियाला पाहायला मिळतंय आपल्याला. ट्रक पलटी करण्याचं सामर्थ्य त्याच्या सोंडेत आहे, त्याच्यामध्ये तेवढं बळ आहे. खरंय की खोटं आहे? पण असं म्हणतात, हिंस्र प्राणी जर समोरून आला तर त्याला उचलून आपल्याचं सामर्थ्य हत्तीमध्ये आहे, हत्तीमध्ये आहे. पण हत्तीच्या कानात जर मुंगी गेली ना, हत्तीच्या कानात जर मुंगी गेली तर हत्तीला मरणदायी यातना होतात. माऊली, तेवढी मुंगी फक्त कानात जाऊ देऊ नका. तुमचा संसार ज्या घरात तुम्हाला दिल्या, ज्या घरात तुम्ही आहात ना, तिथेच तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मुंगी जाऊ देऊ नका दादा बाबा, म्हणजे घटस्फोटाची वेळ येणार नाही. हे समजतंय का? संशय हा माणसाचा शत्रू आहे.
संशय. आणि एका संशयामुळे काय होतंय, चांगली चाललेली मैत्री तुटली जाते, चांगलं चाललेलं नातं तुटलं जातंय बरं का. चांगल्या प्रकारे घडणारी कर्म, चांगल्या प्रकारे चाललेला संसार उद्ध्वस्त होतो एका संशयामुळे, एका संशयामुळे. म्हणून तेवढी मुंगी जाऊ देऊ नका. सूप आपण घेतो की नाही, सूप म्हणजे ते चायनीजचं सूप नाही का, नाही तर लगेच तिकडे जायला तोंडाला पाणी सुटल तुमच्या. बरं झालं महाराजांनी पाऊस पण पडतो, गार वळलंय, निदान सुपाची बात